काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांमध्ये एक बैठक झालेली आहे आणि ही बैठक झाली आहे शिरूर लोकसभेच्या जागेवरून। शिरूर लोकसभेच्या जागेवरून या दोघांमध्ये सुद्धा काल रात्री उशिरा चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते आहे आणि शिरूरच्या लोकसभेच्या जागेसाठी दोन्ही गटाचे आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे आग्रही असल्याचं दिसतंय। त्यामुळे ही जागा नेमकी कोण लढवणार याची उत्सुकता सुद्धा वाढलेली आहे आणि शिरूरच्या याच लोकसभेच्या जागेवरून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। सचिन चपळगावकर आमचे प्रतिनिधी आहे। सचिन, काल ही बैठक झाल्याचं कळतंय, रात्री काय नेमकी चर्चा झाली आहे यामध्ये, कारण दोन्ही गट दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आता आग्रही दिसतायत या जागेसाठी। यामिनी, अगदी बघितलं तर शिरूर असेल, मावळ असेल किंवा बारामती असेल, या तिन्ही मतदारसंघाला शरद पवार यांनी प्रतिष्ठेचं केलेलं आहे। एकंदरीत जर बघितलं तर शिवाजीराव आढळराव हे राष्ट्रवादी मध्ये येणार अशी काल दिवसभर चर्चा चालू होती आणि त्यानंतर रात्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। पण एकंदरीत जर बघितलं तर शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे यांचं नाव फायनल झालेलं आहे। त्यामुळे विरोधामध्ये कोण असावं आणि राष्ट्रवादीची मागच्या वेळची सीट होती, अजित पवार यांना अमोल कोल्हे आपल्या सोबत येतील असं त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं, पण त्यांनी शरद पवारांची साथ न सोडल्यामुळे या ठिकाणी उमेदवारी कुणाला द्यायची असा प्रश्न निर्माण झाला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिलीप वळसे पाटील असतील, शिवाजीराव आढळराव जे आता शिंदे गटात आहेत त्यांना राष्ट्रवादीमध्ये आणून तिकीट द्यायचं का, किंवा भारतीय जनता पक्षाचे जे एक जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत प्रदीप दादा कंद त्यांना राष्ट्रवादीमध्ये आणून तिकीट द्यायचं का, ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा। अगदी धन्यवाद सचिन या सगळ्या अपडेट्स।